आज या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळभोर येथील गट नंबर 10 आणि गट नंबर 1680 याच्या ठिकाणी असणारी 50 वर्षापूर्वीची गरीब मागासवर्गीय लोकांची रहिवासी घरे ही शासनाच्या निर्णयानुसार नियमानुकूल करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक झाली। याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की या दोन्ही गटांमधून 92 लोकांची पात्रता 2011 पूर्वीची ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये आढळल्याने ती पात्र ठरलेली आहे आणि त्या लोकांचा कॅम्प हा आपल्या ग्रामपंचायतच्या सेतू केंद्रामध्ये सर्व 92 लोकांनी त्या ठिकाणी जाऊन आपलं स्वयं घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र करणं बंधनकारक आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला उर्वरित लोकांची मतदार यादीनुसार ती लोक पूर्वीपासून आहेत का याचा क्रायटेरिया ठरवण्यासाठी मतदार यादीचा आधार घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर असेल अथवा तलाठी कार्यालय स्तरावर असेल यांनी ते सहकार्याने त्या यादीच्या नुसार उर्वरित लोकांना कसं सामावून घेता येईल याचा निर्णय ठरवण्यात आला। आणि 1680 आणि गट नंबर 10 याची जी पूर्वी मोजणी झाली ती आत्ता पुन्हा नव्याने जे पत्र पाठवले त्यानुसार येत्या 15 दिवसामध्ये माननीय उपाध्यक्ष भूमी अभिलेख हवेली यांच्याकडून वस्तुस्थितीनुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं अतिक्रमण किती आहे 10 मध्ये गट नंबरमध्ये आणि 1680 मध्ये त्यानुसार केलेल्या अर्जदारांनी अतिक्रमण किती आहे ह्याची सविस्तर वस्तुस्थितीनुसार मोजणी होणार आहे आणि त्यानंतरच मग ज्यावेळेस PMRDचा नियोजनाचा अहवाल येईल त्यानंतर पुढील बैठक माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेकडे होणार। त्यावेळी ही सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करून नियम 14 प्रमाणे जर ह्याच्यात हलगर्जीपणा केला आणि 3 महिन्यात जर निर्णय नाही घेतला तर त्याची जबाबदारी ह्या संबंधित अधिकारी अध्यक्ष यांची असेल आणि त्याला ते जबाबदार असतील। त्यानुसार आम्हाला ही आशा आहे की सर्व जी गोरगरीब जनता आहे त्या ठिकाणी त्या लोकांना त्यांच्या मालकी हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासंदर्भात माननीय तहसीलदार यांनी संबंधित यंत्रणांना तसे सक्त आदेश दिलेले आहेत आणि आपण आशा धरूया की ह्या सर्व गरीब लोकांची कामं प्रॉपर्टी कार्डची एका काही कालावधीत लवकरात होतील लवकर अशी एक अपेक्षा व्यक्त करूया। 15 जुलै या ठिकाणी आपला जो कॅम्प लागणार आहे ते 92 लोकांसाठी लागणार आहे। ते 92 लोकांच्या संदर्भातचं लोणी काळभोर ग्रामपंचायत या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये तो कॅम्प लागणार। स्वयं घोषणापत्र प्रतिज्ञापत्र हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। त्यासाठी